समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वैर्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्तामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेत करता जो अभंग निवडलेला आहे तर तो अभंग माऊलींच्या हरिपाठातील अतिशय सुंदर अतिशय सोपा आणि मुळात हरिपाठ सर्वच हरिपाठ सुंदर आहे, परंतु त्यातल्या त्यात मला जो सेवेकरता निवडून दिलेला अभंग आहे तर तो अभंग म्हणजे नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्मीचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठे ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही तुझ्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हो न करू। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे। आजची ही जी सेवा माझ्यापर्यंत आली तर आनंद संप्रदाय सेवा संस्था डोंबिवली पूर्व म्हणजेच सोनारपाडा आणि या सोनारपाड्यातच आमच्याही जीवनाचं सोनं झालं। महात्म्यांनो, सोनारपाड्यात वास्तव्याला असलेले सच्चिदानंद विभीषण बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हालाही अनुग्रह झाला आणि आमचं जीवन जणू काही आपण म्हणतो की जीवनात आमूलाग्र असा परिवर्तन आमच्याही जीवनामध्ये आलं। आणि असो ही जी अधिक मासा निमित्ताने आनंद संप्रदाय सेवा संस्था डोंबिवली या डोंबिवलीतील जे काही महात्मे आहेत जे सांप्रदायिक अधिकारी व वर्ग आहे त्यांनी सर्वांनी मिळून हा जो उपक्रम आणि स्तुत्य असा सुंदर असा उपक्रम ते राबवतायत। मागच्या वर्षी सुद्धा साईबाबा मंदिरामध्ये कीर्तन एक महिना जवळजवळ अधिक महिन्याच्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा सगळ्यांनी अनुभवला। अभूतपूर्व असा हा सोहळा या कोविड-19 म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या आपणा सगळ्यांनाच थोडासा आपण म्हणतो की या आजाराचा सगळ्यांनाच थोडासा तडाखा बसलेला आहे, फटका बसलेला आहे, परंतु जसं मानवाचा मध्ये असतो तिथून तो मार्ग शोधत असतो आणि त्याच मुक्तीप्रमाणे आमच्या या महात्म्यांनी मग हा जो उपक्रम आहे हा कुठे याला खंड न पडता हा असाच अविरत चालू राहावा म्हणून मग ही जी फेसबुकवर लाईव्ह अशी ही जी सेवा आहे तर ही राबवत आहेत। आणि या मंडळाने मग सोनारपाड्याचे जे महात्मे आहेत आनंद संप्रदाय
मुंबई विभाग आणि या मुंबई विभागाचे जे अध्यक्ष गुरुवर्य तुकाराम महाराज पाटील आणि त्या बाबांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्या महात्म्यांनी सांगितलं की ताई आपली सेवा हवी आहे. महात्म्यांनो तसा विचार केला तर सेवा सगळेच जण करतात, परंतु सेवा करून घेणारे हे जे महात्मे आहेत तर या सोनारपाड्याचे जसं आपण म्हणतो की आणखीन एकाने कुठलंही कार्य होत नाही, बरोबर आहे. आणि त्याच वृत्तीप्रमाणे हे जे तुकाराम बाबा आहेत, तुकाराम बाबा, गुरुवर्य प्रकाश बाबा म्हात्रे, तसंच आमचे सद्गुरू माऊली प्रातस्मरणीय सचितानंद विभीषण बाबा आणि आणखीन त्याच्यानंतर कोकाटे महाराज, वंडार कोकाटे, की जे आपण बाबा नेहमी म्हणतात विभीषण बाबा की अखंड अन्नदान जर कोणी करत असेल, कायमस्वरूपी अन्नदान कोणी जर करत असेल तर ते गुरुवर्य कोकाटे महाराज आहेत, अनंतदादा आहेत, अनंतदादा म्हात्रे गुरुवर्य, आणि त्याच्यानंतर मग काळूराम दादा आहेत, संतू बाबा आहेत. असे अनेक महात्मे मिळून हा उपक्रम राबवत आहेत. तसेच साईबाबा मंदिरातील रामचंद्र पाटील असतील आणि या सर्व महात्म्यांनी आणि त्यातल्या त्यात आमच्या गुरुवर्य, आमचे प्रेरणास्थान असणाऱ्या रजुताई, आमच्या वंदनाताई ठाकूर, या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि आनंद संप्रदाय सत्संग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आणि त्यातल्या त्यात कल्याणच्या सर्व साधक बंधू भगिनींचे हृदयस्थान असणारे आमचे युवराज दादा हे आमच्यासाठी अखंड, आपण म्हणतो की अखंड प्रेरणास्थान आहेत सर्व साधकांचे आणि या सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने. तसंच सर्वच आनंद संप्रदायातील अधिकारी असतील, सर्वांच्याच चरणाशी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी दिला जातोय, पण सेवा नेमकी कशाच्या निमित्ताने आहे तर ही जी सेवा आहे माझ्यापर्यंत आलेली तर अधिक महिन्याच्या निमित्ताने. महात्म्यानं खूप काही जास्त सांगण्याची गरज नाहीये. हा अधिक मास आहे तर याच्या बाबतीमध्ये आपण आता बघतोय की याच अधिक महिन्याला कोणी धोंड्याचा महिना म्हणतोय, कोणी मलमास म्हणतोय, तर कोणी पुरुषोत्तम मास म्हणतोय. याची खूप सुंदर आख्यायिका पण आहे, खूप सुंदर कथाही याची आहे. या मल मासालाच जसं आपण म्हणतो की सूर्य आणि चंद्र या तिघांच्या, या दोघांच्या, जसं आपण म्हणतो की त्यांचं जे मंडळ आहे किंवा त्यांची जी फिरण्याची गती आहे त्या गतीप्रमाणे त्यांचा त्या पद्धती आपण म्हणतो की सूर्यगणना आणि चंद्रगणना यांच्या पद्धतीने एक दिवस प्रत्येक महिन्याला जसं म्हणतो वाढत जातो आणि असा मग 3 वर्ष आणि या महिन्यात हे जे 30 तो एक महिना जो तयार होतो तो बाजूला काढला जातो. याच महिन्याला मग मलमास म्हटलं जातं. मास मग अशी आख्यायिका आहे किंवा अशी पौराणिक कथा आहे या मलमासाची की हा जो मलमास होता हा खूप दुःखी कष्टी झाला आणि दुःखी कष्टी होऊन तो म्हणायला लागला की देवा, प्रत्येक महिन्यामध्ये तू काहीतरी वैशिष्ट्य ठेवलंयस किंवा प्रत्येक महिन्याचं आपण म्हणतो की सण वार उत्सव असे 12च्या 12ही महिने प्रत्येक महिन्यामध्ये तू सणवार ठेवलेस, पण माझा जो हा आपण म्हणतो की 13वा महिना जो मी निर्माण झालेला आहे तर लोक माझा धिक्कार करतील आणि मला इथे कुठेतरी स्थानच दिलं जाणार नाही. तर तू काहीतरी कर आणि माझ्यावर तुझी कृपा होईल आणि मला सुद्धा काहीतरी महत्व. मग हा जो मलमास होता हा मलमास तिथे त्या भगवंताला शरण गेला आणि भगवंताला या शरण भगवंतांनी, या देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि भगवंत त्या मला
आणि तुला मग पुरुषोत्तम मास या नावाने ख्याती मिळेल किंवा या नावाने तू प्रसिद्ध होशील. ही झाली अल्पशी कथा. तशा बऱ्याच कथा आहेत या. आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये आपली ही जी हिंदू संस्कृती आहे, प्राचीन अर्वाचीन अशी ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये दान पुण्य केल्याचं सांगितलं जातंय. किंवा आपली संस्कृती म्हणते की तू 12 महिने तर काहीतरी दान पुण्य करतोयस. कुठेतरी आपण म्हणतो की दानाचेही अनेक प्रकार आहेत. कोणी गोदान करत, तर ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे तर प्रत्येक जण दान करतो. परंतु ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं म्हटलेलं आहे. आणि या मलमासामध्ये हे जे काही महात्मे आहे, आनंद संप्रदाय सेवा संस्थान डोंबिवली आणि हे जे सर्व महात्मे, त्यांनी अतिशय स्तुत्य असा हा जो उपक्रम राबवलेला आहे की त्यातून महिनाभर प्रत्येक जण इथे येऊन आपापली सेवा देत आहे आणि आपापल्या सेवेतून मग विचारांची देवाणघेवाण इथे केली जाते आहे, जेणेकरून प्रत्येकाने जो केलेला शास्त्रार्थ अभ्यास आहे, नेमकं शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, जे आपल्याला कळलेलं आहे ते आपण जनता जनार्दनास सांगायचं आहे. तर महात्म्यांनो, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे नमस्कारुनी आता. ज्या अधिक महिन्याच्या निमित्ताने ही सेवा मज पामरापर्यंत आलेली होती, तर त्या सेवेला आपण आता इथे सुरुवात करणार आहोत. सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे, तर या अभंगाची सुरुवात करण्यापूर्वी आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सांगण्यास अतिशय खेद वाटतो की आत्ताच 2 दिवसापूर्वी आपण बघितलं की, किंवा आपल्याला सगळ्यांनाच ही गोष्ट कळली की आबा महाराज देशमुख जे परमार्थ क्षेत्रामध्ये ज्यांनी अविरत असं कार्य केलं आणि महान असं कार्य केलं, तर हे आबा महाराज देशमुख म्हणजे जवळजवळ जर मुंबई विभागात म्हटलं तर त्यांना आबा महाराज सातारकर म्हणून ते प्रसिद्ध होते. तर यांनी अविरत आणि केलं. तसंच तळागाळामधील जे लोक होते तर त्यांच्यापर्यंत ध्यान आहे, त्यांनी परीने पूर्णपणे प्रयत्न केला आणि असे आबा महाराज हे 2 दिवसापूर्वी अनंतात विलीन झाले. आज आपणामध्ये ते नाहीये. भगवान परमात्मा ते ज्याही ठिकाणी असतील त्यांना सद्गती प्राप्त करो आणि ते त्यांना आपण म्हणतो की मुक्तिपदापर्यंत त्यांना नेओ, हीच ईश्वरचरणी प्रभूचरणी प्रार्थना आपण सर्वजण करूया. आणि असे जे महात्मे आहेत ते जाता जाता आपल्याला बरेच काही गोष्टी शिकवून जातात. आबा महाराजांचं सांगायला म्हटलं तर तसं आमचा संपर्क फार बाबांशी आलेला नाहीये, परंतु जसं आपण म्हणतो की महात्म्यांच्याकडून आपण जे वर्णन ऐकलेलं आहे, तर ते वर्णन महात्मे आम्हाला सांगतात किंवा महात्म्यांच्या मुखातून जे आम्ही ऐकलेलं आहे तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. की जसं त्या आजच मी ऐकलं की सच्चिदानंद बिभीषण बाबा आबांच्या बद्दल सांगत होते आणि त्यांना भरभरून आलं. तर ते म्हणायला लागले की भाऊंनो, की बाबांनी जे कार्य केलेलं आहे तर दुसऱ्या देणं की भाऊ तुम्ही कीर्तनासाठी तयार व्हा, तुम्ही प्रवचनासाठी तयार व्हा, तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा, गीता भागवत श्रवण करा, असं अनेक प्रकारचं आपण म्हणतो की खूप सुंदर असं प्रोत्साहन देण्याचं कार्य या महात्म्यांनी केलं. आणि हे जे महात्मे आहेत तर असेच महात्मे आपण म्हणतो की झंझणे बाबा होते. झंझणे बाबा देखील अनंतामध्ये विलीन झाले, तेही आपल्याला सोडून गेले. परंतु जर बघायला गेलं तर जरी ते आज आपल्यामध्ये नसतील, परंतु तत्वरूपाने हे महात्मे आजही आणि अविरत आपल्या सगळ्यांच्या जवळ राहतील. आपण सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे, बघायला गेलं तर माऊलींचे जे अभंग आहेत, संपूर्ण हरिपाठाबद्दल जर आपण विचार करायचं म्हटलं तर हरिपाठ मुळातच कॉन्सन्ट्रेटेड असा ग्रंथ आहे. ग्रंथ फार लहान आहे परंतु फार मार्मिक असा आहे. मार्मिक का बरं म्हणावा या ग्रंथाला?
मार्मिक याच्यासाठी म्हणायचं आहे की माऊलींचा प्रत्येक अभंग हा तत्वज्ञानाचा उपदेश करणारा आहे, आत्मज्ञानाचा उपदेश करणारा आहे. अगदी सुरुवातच म्हटली आपण पहिल्याच अभंगापासून, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. देवाचं जे द्वार आहे आपण बघतो की पहिल्या दिवसापर्यंत तर आज तागय म्हणजे ही 19व्या दिवसाची ही जी सेवा आहे, 19 दिवसापर्यंत आपण बघितलं की अनेक महात्म्यांनी सुंदर सुंदर प्रवचन, आपण म्हणतो की ज्ञानपूर्ण आणि जसं आपण म्हणतो की अतिशय वैराग्य उत्पन्न होईल इथपर्यंत अशी प्रवचन इथे झालेली आहेत. खूप आपल्याला ज्ञान संपादन करता आलं या 19 दिवसामध्ये सुद्धा. प्रत्येकाची भाषाशैली वेगळी आहे, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचा शास्त्राचा अभ्यास हा वेगळा आहे, प्रत्येकाची आपण म्हणतो की दृष्टांत सिद्धांत मांडण्याची पद्धत वेगळी आहे. परंतु सगळ्यांचा जो सिद्धांत आहे तो मात्र एकच आहे. तो सिद्धांत काय तर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जसं माऊली आपल्याला सांगतात, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. माऊली म्हणतात की देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर जर तू थांबशील तर जे एक क्षणभर थांबले त्यांनी 4 मुक्ती संपादन केल्या किंवा त्यांनी 4 मुक्ती प्राप्त केल्या. परंतु जर माऊलींची भाषा महात्म्यांना आपण जर विचारपूर्वक वाचली, ऐकली, श्रवण केली तर एक लक्षात येईल, माऊलींनी 4 मुक्ती साधी येल्या असं म्हटलंय. म्हणजे त्यांनी पास्ट टेन्स, आपण म्हणतो की भूतकाळाबद्दल हे वाक्य त्यांनी रचना केलेलं आहे की जे महात्मे होऊन गेले, शुकादी किंवा जनक राजा किंवा असे जे श्रेष्ठ भक्त प्रल्हाद, जे काही श्रेष्ठ असे साधू संत होऊन गेले त्यांनी या देवाच्या द्वाराचा अनुभव घेतला आणि मग त्यांनी या 4 मुक्ती साधल्या. आणि आपल्याला जर देवाचं द्वार कळलं तर मग आपण देखील या 4 मुक्तींच्या अधिकारी होऊ शकतो. माऊलींचा हा जो हरिपाठ आहे तर या माऊलींच्या हरिपाठामधून माऊली जे सांगतात आपल्याला, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. सुरुवातच अभंगाची खूप सुंदर आहे, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. नाम संकीर्तन काय आहे नेमकं, आणि हे नाम संकीर्तन माऊलींच्या भाषेमध्ये हे कोणाजवळ बरं आहे. माऊली म्हणतात की कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करताना, कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, त्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, त्या ग्रंथाचा संबंध काय आहे याचा विचार करणं फार गरजेचं असतं. आणि खूप नाही जास्त विचार करता आला तर मग माऊली म्हणतात, तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. नाही तुला खूप खटाटोप जमला ना तरी काही हरकत नाही, पण तू एक क्षणभर, आता इथे काय सांगितलंय, देवाची द्वारी उभा क्षण भरी, एक क्षणभर जर तू दिलास तर तू 4 मुक्तींना संपादन करशील. आणि इकडे देखील माऊलींनी आपल्याला या माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथातून सांगितलं, तरी अवधान एक वेळ दीजे. एकदा जर तू लक्षपूर्वक ऐकशील ना अर्जुना, किंवा एकदा जर तू लक्ष माझ्या ठिकाणी लावशील ना तर जे अलक्ष आहे त्याची तू प्राप्ती करून घेशील. पण हे लक्ष लावणं मात्र तितकंसं सोपं नाही. आणि साधू संतांच्या भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर ते अतिशय सोपं आहे. माऊलीच सांगतात की हे जे लक्ष आहे ते देणं किंवा अवधान देणं का बरं सोपं नाहीये. माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलं आपल्याला. माऊली म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे तो पारा आहे, तो पारा या जमिनीवर आपल्या हातातून निसटला आणि निसटल्यानंतर आपण यातायात प्रयत्न करतोय, अथक प्रयत्न करून सुद्धा तो पाऱ्याचा जो कण आहे तो हाताने उचलता येणं शक्य होत नाही. तसंच हा
जो परमपिता परमात्मा आहे हा कसा आहे? तर माऊली म्हणतात, हा तर्काची दिठी गोचर याची भेटी उत्कंठावा आहे. कितीही तर्क वितर्क केले, कितीही शास्त्रांचं ज्ञान वाचलं किंवा कितीही शास्त्र धुंडाळले, तरीही हा जो परमपिता परमात्मा आहे याला आपण शोधू शकत नाही किंवा याला आपल्याला ओळखता येणार नाही. याला ओळखण्यासाठीच हा हरिपाठ आहे. या परमपिता परमात्म्याची गाठ घालून घेण्यासाठी किंवा आपण म्हणतो की आपल्या अंतर्यामी असलेल्या चैतन्य शक्तीची ओळख करून घेण्यासाठीच. आणि आणखीन पुढे जाऊन म्हटलं जातंय की 84 लक्ष योनी भोगल्यानंतर आपल्याला हा जो मानव देह मिळालेला आहे, ही जी सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे, या संधीचं सोनं करण्यासाठीच हा हरिपाठ आहे. आणि हे जे शास्त्र आहे, माऊली सांगतात आपल्याला की जरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे, हा इतका जरी कठीण असेल जाणायला, तरी माऊलींनीच आपल्याला उत्तर दिले. आणि तेही हरिपाठातूनच माऊली सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. माऊली म्हणतात, संतांच्या जर संगतीने जाशील ना बाबा, तर मग ज्याप्रमाणे त्यांनी माऊलींनी मनाचा वेग सांगितला. महात्म्यांनो, एकनाथी भागवत जर आपण वाचलं किंवा माऊलींची आपण ज्ञानेश्वरी जरी वाचली, आपण म्हणतो की संपूर्ण ज्ञान जो भावार्थ आहे कदाचित तो आपल्या लक्षात येईल न येईल, परंतु जे उत्तम मार्गदर्शक आहेत, जसं आम्हाला या कल्याणच्या आनंद संप्रदाय सत्संग सेवा मंडळाला गुरुवर्य युवराज दादा यांची वर्षानुवर्ष झाले, गेली कित्येक वर्ष त्यांचा पूर्ण आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे. सच्चिदानंद विभीषण बाबा यांचा पूर्ण कृपा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे. आणि त्यांच्या कृपेमुळे हे शास्त्र जे आहे ते आम्हाला कळायला लागलेले आहे. कारण आधी तर आपण कधी शास्त्र उलगडून बघतच नव्हतो की नेमकं या शास्त्रांमध्ये आहे काय. परंतु आता हे शास्त्र की या शास्त्रामध्ये काय आहे. भगवान परमात्मा म्हणतात, सर्व धर्म परित्यज्यम मामेकम शरणम व्रज अहत्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः. तू सर्व धर्मांचा परित्याग कर आणि मला एकाला येऊन भज. पण हे कधी कळायला लागलं? हे जेव्हा संतांचं सानिध्य प्राप्त झालं, संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर मग लक्षात यायला लागलं की अरे हो, खरंच जोपर्यंत आपण महात्म्यांची गाठ घेत नाही तोपर्यंत हा मार्गच आपल्याला कळत नाही. आपल्याला समजतच नाही की आपलं हे जे जीवन चाललं आहे, आपण म्हणतो की उठा, जेवा, कामधंदा करा आणि पुन्हा रात्री झोपून जा, असंच आपलं आयुष्य वाहत चाललेलं आहे किंवा आतापर्यंत वाहत जात होतं. साधू संतांनी एका ठिकाणी म्हटले, बहुत जन्मा अंती जन्मलासी नरा देव तो सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी आता. महात्मे म्हणतात की बहुत जन्मांती जन्मलासी नरा देव तू सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी आता. आता तरी इतके दिवस झाले ते जाऊ द्या, परंतु आता तरी तू स्वहिताचा स्वार्थ करून घे. आणि स्वहिताचा स्वार्थ करणे म्हणजेच काय? तर स्वहिताचा स्वार्थ करणे म्हणजेच आपल्याला हे कळलं पाहिजे, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोल कवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. आणि आपल्या जीवनामध्ये माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकोबाराय, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि रामदास स्वामी असे जे महान श्रेष्ठ संत आहेत, ह्या ज्या विभूती होऊन गेल्या, यांनी हे जे शास्त्र लिहिलेले ग्रंथ लिहिलेले साठीच लिहून ठेवलेले आहेत. आपण जेव्हा या ग्रंथांचं वाचन करतो, जेव्हा आपण या ग्रंथांचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरंच भगवंत कुठेतरी कैलासात असतील. म्हणजे मी माझी समज सांगते, बाकीच्यांची काय असेल नसेल, परंतु आधी असं वाटायचं की भगवान परमात्मा कुठेतरी कैलासावर आहेत, कैलास कुठेतरी खूप लांब हिमालयात आहे, किंवा भगवान परमात्मा कुठेतरी वैकुंठात आहेत, कुठेतरी स्वर्गात. जेव्हा शरण गेलो
संतांना शरण गेल्यानंतर मग आता लक्षात यायला लागलं. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा चारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. जगद्गुरू गेल्याशिवाय हा मार्ग उपलब्ध होत नाही. कितीही काथाकुटपणा केला तरी हे जे मर्म आहे ते कळत नाही. जो भगवान परमात्मा सगळ्यांना दिसणारा, सगळे त्याच्याकडे रोजच्या रोज बघतायत, सगळ्यांना सगळ्यात सोपा कुठला असेल, सगळ्यात जवळचा कुठला असेल तर भगवान परमात्मा आहे. परंतु तो लक्षात येत नाही. कारण माऊलींनी सांगितले, नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. तर हा शस्त्राने छेदता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, वाऱ्याने त्याला उडवून नेता येत नाही. माऊलींच्या भाषेत सांगायचं तर माऊली म्हणतात, हा अनादि नित्य सिद्ध निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्राधिक छेदू न घडेवया. हा कसा आहे तर हा अनादि असा आहे, नित्य कालही. काल म्हणण्यापेक्षा माऊलीने अनादि हा शब्द वापरलेला आहे. अनादि म्हणजे कधीचा, जेव्हा काही त्यावेळेस पासूनचा हा भगवान परमात्मा आहे. म्हणतात की नित्य सिद्ध असा आहे तो. सद्गुरु सच्चिदानंद माऊली म्हणतात, भगवान परमात्मा डोळे उघडल्या बरोबर समोर आहे. परंतु हे कधी कळेल, हे ज्ञानदृष्टीने लक्षात येईल. जेव्हा आपली ज्ञानदृष्टी सद्गुरु माऊलींकडून होते आणि ज्ञानदृष्टीने आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं, मग त्यावेळेला कळतं की खरंच महात्मे जे सांगत असतात ते नुसतंच बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी असं नसून त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे तोच आपल्याला सांगितलंय. बाबा नेहमी एक की समजा एखादी व्यक्ती जेवायला बसली आहे आणि त्या व्यक्तीच्या समोर पंचपक्वान्नांचा ताट वाढून ठेवलं. हा विषय चाललेला आहे संपूर्ण समाजाचा, किंवा समाजाला भगवंताबद्दल काय वाटतं, किंवा या संपूर्ण संसारातील जे कसा विचार करतात हा दृष्टांत महात्मे देतात. तर ते म्हणतात की 8 दिवसाचा जो उपवासी माणूस आहे तो उपवासी माणूस त्याच्या समोर जेव्हा पंचपक्वान्नांचं ताट ठेवलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की बाबा रे हे पंचपक्वान्न आहे, पक्वान्नांना बघून हे शक्य होईल का? अजिबात नाही. काय लागेल? बाबा नेहमी म्हणतात, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा आणि गुरुवर्य बिभीषण बाबा, नाना बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा जो मार्ग आम्हाला मिळालेला आहे, या मार्गामधून आपण म्हणतो की काहीच कळत नव्हतं, पूर्णपणे अज्ञान, आणि पूर्णपणे अज्ञान असताना मग या महात्म्यांचं दर्शन व्हावं किंवा या महात्म्यांची कृपा व्हावी. सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांनी अविरत असं कार्य केलं आणि अविरत अशा कार्यातून त्यांनी छोट्या छोट्या उदाहरणांमधून हे दाखवून दिलं. बाबा नेहमी हे उदाहरण सांगायचे, बाबा गुळाचं उदाहरण सांगायचे श्रीपाद बाबा. आणि बघा त्या माणसाला जर सांगितलं की तू आता या हे जे जेवण आहे तर न जेवता याचं आम्हाला वर्णन कर, किंवा तू न जेवता आम्हाला असं सांग की माझं पोट भरलं, तर असं शक्य नाही एवढं सांगणं. मग त्यावेळेला काय करावं लागेल तर संत महात्मे म्हणतात की त्या माणसाला त्या ताटातील प्रत्येक पदार्थाचा एक एक घास खावा लागेल आणि प्रत्येक पदार्थाचा एक एक घास खाल्ल्यानंतर मग तो तृप्तीची ढेकर देईल. परमार्थ देखील महात्म्यांनो तसाच आहे. नुसतंच वर्णन जे बोलले की संसार, तर यांचं सुद्धा असंच चाललेलं आहे. आपणही केलं परंतु तशाने मेळ बसणार नाही. सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणतात की पाण्यामुळे शेवाळ आलं आणि त्या शेवाळाने काय केलं, पाण्याला झाकलं. तसंच आपलीशी ही अल्प बुद्धी आहे तर तीच आपल्याला
आपलं जे अज्ञान आहे ते प्रकट करते. वास्तविक बघायला गेलं तर आपण स्वतः अहम ब्रह्मास्मी म्हणजे आपण म्हणतो की सचितानंद घन ही आपली खरी ओळख आहे. परंतु आपणच स्वतःच आपल्याला देहभावनेमुळे किंवा आपण स्वतःला देह समजत असल्यामुळे किंवा आपण स्वतःकडे सगळा कर्तेपणा घेतलेला असल्यामुळे मग जसं सूर्यामुळेच ढग निर्माण होतात आणि त्या सूर्याला झाकून टाकतात, किंवा या पुरुषाने किंवा आपण म्हणतो की भगवान परमात्म्यानेच या प्रकृतीची निर्मिती केली आणि या प्रकृतीनेच या भगवंताला झाकून टाकलं, या मायेनेच भगवंताला झाकून टाकलं. आपण ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये बघितलं की जी गुणमयी माया दाखवलेली आहे तर ते म्हणतात की माझ्यापासून निर्माण झाली आणि मलाच झाकून टाकलं. सच्चिदानंद श्रीपाद बाबा जसं म्हणायचे की पाण्यापासून शेवाळ निर्माण झालं आणि पाण्यालाच झाकून टाकलं. परंतु ते शेवाळ बाजूला करायचाच अवकाश की आतमध्ये पाणी जसंच्या तसं आहे, तसंच आपलंही झालेलं आहे. आपणही अनंत जन्मांपासून हे जे दुःख आहे संसार दुःख आपण फिरत 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 आत्ता इथपर्यंत आलेलो आहोत. आद्य शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात चरपट पंजरिकामध्ये, बालस्तावत क्रीडासक्ता तरुणीस्तावत तरुणी रक्ता वृद्धस्तावत चिंतामग्ने परे ब्रह्मणे कोपि न लग्ने भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आद्य शंकराचार्य म्हणतात की बालपण आपण खेळण्यात घालवलं, तरुणपण संसाराचा खेळ मांडण्यात घालवला, वृद्धपण आले असता सुद्धा मग चिंता आपल्यापासून दूर जात नाही. वृद्धपण आलं तरी सुद्धा तो मुलाबाळांची चिंता करतो, घरादाराची चिंता करतो, माझी प्रॉपर्टीचं काय होईल, मी गेल्यानंतर माझ्या घराचं कसं होईल, आणि सतत तो चिंता करतो आणि अशाच पद्धतीने तोही जन्म घालवून टाकतो. माऊली महावैष्णव आपल्याला सांगतात किंवा नाथ भागवतामध्ये सुद्धा सांगितले. महात्म्यांनो, कोणताही ग्रंथ जर आपण बघायला गेलो, कोणत्याही ग्रंथाचं वाचन करायला गेलो तर सर्व साधू संतांचं मत हे एक आहे. बघा, आता या कलियुगामध्ये आपण बघायला गेलो तर अनेक पंथ, अनेक ग्रंथ, अनेक संत निर्माण झालेले आहेत किंवा उदयाला आलेले आहेत. परंतु जर बघायला गेलं तर जवळजवळ 5,500 वर्षापूर्वीची ही भगवद्गीता, त्याच्यानंतरचं श्रीमद भागवत ग्रंथ, त्यानंतरची ज्ञानेश्वरी, त्यानंतरचा एकनाथी भागवत, नंतरचा दासबोध, त्याच्यानंतर गाथा, नामदेव गाथा, ही जी सर्व ग्रंथ आहेत त्या कालातल्या संतांची आहेत. परंतु जरी वेगवेगळ्या कालातले वेगवेगळ्या तरी सर्वच मत सारखं आहे. इकडे माऊलींनी आपल्याला सांगितलं की त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. माऊलींनी हरिपाठातूनच आपल्याला दाखला दिला. माऊली म्हणतात की त्रिगुण जे आहे रज तम प्रकृती मधले, तर हे 3 कसे आहेत तर हे असार आहेत आणि सार काय आहे, निर्गुण आहे. आणि भागवतामध्ये आपण बघायला गेलं तर 25व्या अध्यायामध्ये जवळजवळ संपूर्ण 25 नाथ महाराजांनी या त्रिगुण असार कसं आहे आणि निर्गुण सार कसं आहे याच्या बाबतीमध्ये आपल्याला सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे. नाथ बाबा आपल्याला सांगतात की एक व्यक्ती अंथरुणात झोपला आणि अंथरुणात झोपल्यानंतर त्याच्या अंथरुणामध्ये चुकून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून किंवा घरातल्या कुठल्या तरी लहान मुलाकडून खेळता खेळता एक दाभण होती आणि ती दाभण त्या अंथरुणामध्ये राहिलं गेलं किंवा पडलं तिथेच, ते कोणाच्या लक्षातच आलं नाही. आणि जी दुसरी व्यक्ती आहे ती व्यक्ती तिथे अंथरुणात झोपली. बरं, झोपल्यानंतर नाथ बाबा म्हणतात की तो दाभण त्या व्यक्तीला टोचलं. काय झालं, दाभण त्या व्यक्तीला टोचलं आणि टोचल्यानंतर या व्यक्तीला असं वाटलं की मला काहीतरी टोचलं. ती व्यक्ती झोपेतून जागे झाली आणि बघितलं की मला ना इथे काहीतरी टोचलं. बरं, टोचल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामध्ये अशी कल्पना निर्माण झाली किंवा त्या व्यक्तीच्या मनामध्ये असा आपण म्हणतो की विकल्प निर्माण झाला की ती व्यक्ती म्हणते की मला ज्या अर्थी इथे अंथरुणामध्ये काहीतरी टोचलं त्या अर्थी हा विषारी साप असला पाहिजे. बरं, त्या व्यक्तीने कुठल्या विषारी सापाचं चिंतन केलं त्या क्षणाला, तर ती व्यक्ती म्हणते की कदाचित कोब्रा नाग असेल. आणि असा विचार केल्यानंतर मग ही जी व्यक्ती आहे
ती एका क्षणार्धामध्ये मृत पावली किंवा ती एका क्षणामध्ये तिने देह सोडला. नाथबाबांचा दृष्टांत अतिशय सुंदर आणि अतिशय सोपा. आपला जो विचार आहे, आपली जी थिंकिंग आहे, हीच आपल्याला घडवत असते. किंवा नाथबाबा आपल्याला सांगतात की तुमची जी सकारात्मक वृत्ती आहे, तुमची कोणत्या क्षणाला कोणती आणि कशी, मग तुमचं पुढचं गणित आहे. नाथबाबा आपल्याला सांगतात किंवा माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी असं सांगितलेलं की माऊली म्हणतात की शेवटच्या क्षणी तुमची वृत्ती जशी असेल, शेवटच्या क्षणी या 3 गुणांपैकी ज्या गुणांनुसार तुमचा स्वभाव असेल किंवा ज्या गुणांनुसार तुमचा विचार असेल, तीच तुमची शेवटची स्थिती असेल आणि त्यानुसार मग तुम्हाला पुढचा जन्म प्राप्त होईल. माऊलींनी सुंदर ओवी सांगितली. माऊली म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, मनोनी सदा स्मरावे मातेची तुवा. मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. शेवटच्या क्षणाला जो ज्याचं स्मरण करतो तो त्या गतीला प्राप्त होतो. आणि म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. माऊली म्हणतात की म्हणून तू काय कर, सदा स्मरण कर माझं. कारण की जर आयुष्यभर जर स्मरण करशील तर मग कुठे शेवटच्या क्षणाला तुला माझी आठवण राहील. आणि आपला हे जे आता चाललेलं आहे, सत्संग, मेळावे किंवा प्रवचन, कीर्तन, या ज्या सगळ्या सेवा दिल्या जात आहेत किंवा मोठमोठे साधू संत, त्यांचं मार्गदर्शन, उत्तम मार्गदर्शनातून आपल्याला ज्या या शास्त्रांच्या गोष्टी सांगतायत किंवा शास्त्रार्थांमधून सुंदर आणि सोप्या अशा भाषेतून आपल्याला जे ज्ञानार्जन करता आहे, तर त्यातून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा आपण आपला आत्ताचा प्रवास सतत, आपल्याला शेवटच्या क्षणी त्या नामाची आठवण होईल, त्या नामाचं स्मरण होईल. कारण माऊली म्हणतात, यतंतश्च दृढव्रतः नमस्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्जुनाला सांगतात की सतत माझं स्मरण केल्यानंतर तू मला येऊन मिळशील. भोजे जे नाम ओळंगी जे वेळ एक यावया. किंवा आणखी पुढे मग ते म्हणतात, वेळ एक भानू बिंबीही न दिसे, परी योगी आजी मानसे उमरडोनी जाय. एक वेळ मी वैकुंठात नसेल, एक वेळ मी भानुबिंबात नसेल, परंतु एक वेळ मी योगी यांच्या ध्यानात नसेल, परंतु जिथे माझे वैष्णव नामस्मरण करता आहेत तिथे मी मात्र नक्की आहे. आणि माऊलींनी आपल्याला हरिपाठामधून आपल्याला पहिल्या अभंगाच्या पहिल्या ओवीमध्ये किंवा पहिल्या ओळीमध्ये नेमकं हेच सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. हे जे महावैष्णव आहे तर हे काय करतायत, नाम संकीर्तन त्यांना अतिशय आवडणारं आहे किंवा नाम संकीर्तनाचीच ते जोडी करतात. नाम संकीर्तन सतत त्यांच्या चित्तात असतं, सतत त्यांच्या स्मरणात असतं, सतत त्यांच्या विचारात असतं. कारण माऊलींनीच आपल्याला पुन्हा दाखला दिला. माऊली आपल्याला सांगतात, तत् बुद्धयस तदत मानस तन्निष्ठास तत्परायणः गच्छन्ते पुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषः. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण अहर्निशी. माऊली म्हणतात की जेव्हा आपण आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या वाणीमध्ये, आपल्या आचरणामध्ये प्रत्येक क्षणी जेव्हा आपण भगवंत 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 आपलं जे नामस्मरण आहे सद्गुरु माऊलींनी दिलेलं ते जपतो, तेव्हाच मग तो वैष्णव होतो. कारण वैष्णवांची व्याख्याच ही सांगितलेली आहे. जगद्गुरु म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. जगद्गुरूंनी आपल्याला सुंदर असा एक दाखला दिला की ते म्हणतात की वैष्णव म्हणजे काय, विष्णुमय जग वैष्णवांची जोडी. संपूर्ण जग हे विष्णुमय आहे असं जे जाणतात ते वैष्णव आहेत. किंवा संपूर्ण जग हे भगवंताने परिपूर्ण भरलेलं आहे, भगवंताने परिपूर्ण व्यापलेलं आहे
असं जे जाणतात ते वैष्णव. आणखीन पुढे जाऊन महात्मे आपल्याला सांगतात वैष्णव म्हणजे परमहंस. कारण की एका वेळेला बघायला गेलं तर ते म्हणतात परमहंस म्हणजे कोण आहे, तर दिसायला बगळा आणि परमहंस हे सारखे दिसतात. तोही पांढरा आहे आणि बगळाही, परमहंसही पांढरा आहे आणि बगळाही पांढरा आहे. परंतु परमहंसामध्ये जे कला आहे, परमहंसाला मध्ये जी युक्ती आहे ती बगळ्याकडे नाहीये. बगळा म्हणजे थोडक्यात काय तर सर्व संसारी माणसं, आणि परमहंस म्हणजे काय, परमहंस म्हणजे सद्गुरूंचे दास. परमहंस म्हणजे सद्गुरूंना जे शरण गेलेले महानुभव आहे त्यांना परमहंस म्हणता येईल, त्यांना भक्त म्हणता येईल किंवा त्यांना शिष्य म्हणता येईल. पुढे जाऊन त्यांना वैष्णव म्हणता येईल. कारण वैष्णव म्हणजेच मुळात सार आणि असार वेगळं करण्याची कला जे जाणतात. सार काय आहे, या संपूर्ण जगताचं सार काय आहे आणि या संपूर्ण जगताचं असार काय आहे हे ज्यांना कळतं ते म्हणजे वैष्णव. महात्म्यांनो, सद्गुरु माऊलींची कृपा झाली किंवा झाली जर नसती तर आपण म्हणतो की एक थोडासा विचार जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो की आपलं जीवन आता कसं राहिलं असतं. एक संत महात्मे जर जीवनात नाही आले, सचितानंद श्रीपाद बाबा, सचितानंद रामदास बाबा, सचितानंद गुरुवर्य नाना बाबा आणि संत महात्मे हे जीवनात आल्यानंतर आपण म्हणतो की जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल घडला. जर हा बदल घडला नसता तर मग आपण म्हणतो की जीवन हे असंच व्यर्थ गेलं असतं. रामदास स्वामी एका ठिकाणी दासबोध ग्रंथामध्ये सांगतात, जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्यच नाही पेरिले, ते उगवेल कैचे. जर आपण आत्ताच जिवंतपणीच जीवनाचं सार्थक करून नाही घेतलं तर मग नंतर जाऊन आपण जर अशी भाषा करू किंवा नंतर जाऊन जर आपली अशी संकल्पना असेल की आपल्याला कुठेतरी मुक्ती मिळावी, कुठेतरी मोक्ष मिळावा, तर मग ते म्हणतात की हे होऊ शकत नाही. जर आपण धान्यच पेरलं नाही तर मग उगवण्याचा आपण विचार तरी का करावा. आत्ताही आपल्याकडे वेळ आहे, वेळ निघून गेलेला नाही. अधिक मासाच्या निमित्ताने ही जी सेवा आलेली आहे माझ्यापर्यंत, ही अतिशय आपण म्हणतो की साधू संतांची ही कृपा आहे की ही सेवा त्यांनी माझ्यापर्यंत आणली. आणि माऊली महावैष्णवांचं काय सांगावं की जिथे 19 वर्षाची जी तरुण मूर्ती आहे किंवा 19 वर्षाचा पुरुष, आणि या 19 वर्षाच्या पुरुषाला संपूर्ण जगताने माऊली म्हणून बोलावं किंवा माऊली म्हणून संबोधन करावं, अशी एकमेव या जगतातील व्यक्ती कुठली असेल तर ती म्हणजे माऊली महावैष्णव. कारण त्यांना माऊलींशिवाय दुसरी संज्ञा प्राप्त होऊच शकत नाही. माऊली म्हणजे खरंच माऊली आहे. त्यांनी या ज्ञानेश्वरी मधून जे ज्ञान दिलेलं आहे, इतकं भरभरून दिलेलं आहे. माऊली म्हणतात, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्रम लोकयम कर्म बंधनः तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचरः. अतिशय सोप्या भाषेमध्ये माऊलींनी सांगितलं की तू जास्त काही उठाठेवपणा करत बसू नको. तू काय कर, तू जे कर्म करत आहेस ना ते फक्त मला अर्पण कर. आणि ही सर्वात श्रेष्ठ भक्ती माऊलींनी सांगितली. माऊली म्हणतात की जरी या भगवद्गीतेमध्ये किंवा या ज्ञानेश्वरीमध्ये 2 मार्ग सांगितलेले आहेत, कर्ममार्ग आणि भक्ती मार्ग. 12व्या अध्यायामध्ये तर माऊलींनी सांगितलं की तुला जो मार्ग सोपा वाटेल तू त्या मार्गाने जा. एक त्यांनी सांगितलं धूम्र मार्ग आणि एक सांगितला अर्चिरार्थी मार्ग. तुला जोही सोयीस्कर असेल किंवा जो तुला सुखकर असेल त्या मार्गाची तू निवड कर. आणि तसं बघायला गेलं तर माऊलींनी पुढे जाऊन सांगितलं की दोनही जे मार्ग आहेत तर ते मलाच येऊन मिळणारे आहेत. जेव्हा तू संतांना शरण जाशील आणि एकाग्र अंतःकरण करशील, माऊली म्हणतात, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करोनी सद्गुरु स्मरण अनुभविजे. एकाग्र अंतःकरण करून जेव्हा सद्गुरूंनी जो बोध दिलेला आहे, जी आत्मप्रचिती करून दिलेली आहे आणि त्याचा अनुभव जेव्हा तू घेशील, मग तेव्हा तुला फक्त शांत बसण्याची गरज आहे. मग लक्षात येतं महात्म्यांनो की खरंच अशी कुठलीच क्रिया नाहीये
की ती भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय होऊ शकते. भगवान परमात्माच आपल्याला बघण्याची दृष्टी देतोय, आपल्याला बोलण्याची शक्ती देतोय, आपल्याला चालण्याची शक्ती देतोय. कुठलीच क्रिया अशी नाहीये की त्याच्या सत्तेशिवाय आपण करू शकतो. परंतु हे खरंच किती हास्यास्पद आहे किंवा लांछनास्पद आहे की संपूर्ण 24 तास भगवंताने रोजच्या रोज नवीन आपल्याला दिलेले असताना सुद्धा आपण या 24 तासामधून जर त्याला भगवंताचं स्मरण, या भगवंताचं स्मरण, चिंतन, मनन, योग, निधिध्यासन जर नाही केलं तर खरंच ही खूप हास्यास्पद गोष्ट होईल. भगवान परमात्मा म्हणतात की बाबा रे, तुला मी इतका सुंदर नरदेह प्राप्त करून दिला, इतके तुला मी 24 तास दिलेले आहेत, परंतु तू माझं किती वेळा स्मरण करतोस. सोप्यात सोपं करून त्यांनी सांगितलं की यया आठा पहारा माझारी. जर तुला नाही खूप जमत असेल ना तरी बाबा अर्जुना हरकत नाही, तू काय कर, मोटके निमिष भरी दे तू जाय. तुला खूप वेळ चिंतनाला बसता येत नसेल, कारण आपण म्हणतो की जसं अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजांच्या निमित्ताने तुला घराच्या बाहेर पडावं लागतंय, तुझ्याकडे वेळ नाहीये, या सगळ्या सबबी जेव्हा तू सांगतोस ना तेव्हा त्यावेळेला मग बाबा आपल्याला सांगतात की ते म्हणतात की निदान मोटके निमिष भरी दे तू जाय. तुझ्याकडे एक क्षणभर तर आहे ना माझ्याशी तादात्म्य करायला किंवा माझ्याशी एकरूप व्हायला. आणि ही जी कला आहे संतांची एकरूप होण्याची, तर ही कला आपल्याला संत महात्मे सांगतात. देवाशी एकरूप होण्याची जी कला आहे. महात्म्यांनो, एक छोटासा मला दृष्टांत आठवला की आता जसा श्लोक घेतला की यज्ञार्थात कर्मणो नेत्रम लोकयम कर्मबंधनः. एकदा वृंदावनातून ज्या गोपिका आहेत तर त्या गोपिका भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे गेल्या आणि श्रीकृष्णांकडे गेल्यानंतर, भगवंताकडे गेल्यानंतर त्या भगवंताला म्हणतात की देवा, तुमचे सद्गुरू कोण आहेत सांगा बरं. मग तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात की दुर्वास महर्षी माझे सद्गुरू आहेत. मग म्हणे ते आता या क्षणाला कुठे? म्हणे की ते कालिंदीच्या पलीकडे पहिल्या थडीला आहेत. मग म्हणे की आमची अशी इच्छा आहे, त्या ज्या गोपिका आहेत त्या म्हणतात की आमची अशी इच्छा आहे की तुमचे जे सद्गुरू आहेत तर त्यांना आम्ही भोजन द्यावं किंवा त्यांना आम्ही प्रसाद आमच्या हातून द्यावा. आणि असं म्हटल्यानंतर हे जे त्या ज्या गोपिका आहेत त्यांनी पंचपक्वान्न तयार केलं आणि पंचपक्वान्न तयार केल्यानंतर ते भगवान श्रीकृष्णांकडे आले आणि म्हणतात की आता आम्हाला पलीकडे जाण्याची तुम्ही वाट करून द्या, कारण ही जी कालिंदी आहे की ही जी यमुना नदी आहे, या यमुना नदीच्या पलीकडे जाण्यासाठी आम्हाला काहीतरी तुम्ही एक साधन द्या. आणि मग असं सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना म्हणतात की तुम्ही त्या नदीच्या काठावर उभं राहा, या यमुनेच्या काठावर उभं राहा आणि असा संकल्प करा की श्रीकृष्ण भगवान जर खरंच आजन्म ब्रह्मचारी असतील तर आम्हाला हे नदी माते तू आम्हाला वाट करून दे. आणि असं म्हणून मग या ज्या गोपिका आहेत त्यांना आश्चर्य वाटलं की श्रीकृष्ण परमात्मा ज्यांनी 16,108 ज्यांच्या पत्न्या आहेत आणि ते म्हणतात की जर मी आजन्म ब्रह्मचारी असेल तर ही नदी आम्हाला वाट करून देईल. तरी असू द्या, ते म्हणतात की भगवंत जर सांगतायत तर तीच पूर्व दिशा असावी. आणि या उक्तीप्रमाणे त्या ज्या आहेत तर त्या आल्या आणि त्यांनी त्या नदीच्या यमुनेच्या काठावर उभ्या राहिल्या आणि नदीच्या काठावर उभ्या राहून मग त्यांनी प्रार्थना केली या नदी मातेला, असा संकल्प केला, आवाहन केलं की हे नदी माते तू थोडं कमी करावं कल्पेश. त्यांनी या नदी मातेला असं आवाहन केलं, देवी माते, जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आजन्म ब्रह्मचारी असतील तर तू आम्हाला वाट करून दे. आणि असं म्हटल्याबरोबर यांचं वाक्य संपत न संपत तोपर्यंतच नदी दोन्ही बाजूनी दुभंगली गेली आणि मधून पायवाट तयार झाली. आणि या ज्या गोपिका आहेत तर त्या तो जो प्रसाद त्यांनी पंचपक्वान्नांचा केलेला होता तो प्रसाद घेऊन मग त्या पलीकडे आल्या. आणि पलीकडे आल्यानंतर मग त्यांनी दुर्वास महर्षींना अभिवादन केलं आणि त्यांना सांगितलं. मग दुर्वास महर्षी चिंतनात बसलेले होते, त्यांनी डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर ते म्हणतात की सांगा तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही कशासाठी इथपर्यंत आल्या. मग ते म्हणतात की महात्मन, आमची अशी इच्छा आहे की आमचा जन्म सार्थक व्हावा म्हणून मग तुमचं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं आणि आमची अशी इच्छा होती की
आमच्या हातचा घास तुम्ही खावा आणि आमचं जीवन हे कृतार्थ करावं. आणि मग असं सांगितल्यानंतर यांच्या मनातली इच्छा जाणून, यांच्या मनातला भाव जाणून, कारण माऊलींनी सुद्धा सांगितले की भाव बळे आकळे एरवी ना कळे करतडी आवडे तैसा हरी. भावाशिवाय आपल्याला भगवान परमात्मा आकळता येणं शक्य नाही. आणि या गोपिकांचा भाव अतिशय शुद्ध भाव होता आणि त्यांचा शुद्ध भाव जाणून मग दुर्वास महर्षींनी त्यांचं जे ते प्रसाद आणलेला होता तो ग्रहण केला. आणि प्रसाद ग्रहण केल्यानंतर मग जी ताटं होती ती भांडी त्यांना परत केली. आणि परत केल्यानंतर मग सांगितलं की आता तुम्ही येऊ शकता. आणि या ज्या गोपिका आहेत त्या निघाल्यानंतर मग त्या म्हणतात की येताना आम्हाला भगवंतांनी मार्ग दिला किंवा आम्हाला रस्ता करून दिला इथपर्यंत येण्याचा. आणि आता महात्मा की तुम्ही आता आम्हाला रस्ता करून द्या की तुम्ही आम्हाला आमची जाण्याची काहीतरी सोय करा की जेणेकरून आम्ही नदीच्या पलीकडे जाऊ शकू. मग त्यावेळेला हे जे दुर्वास महर्षी आहेत तर ते महर्षी म्हणतात की तुम्ही या कालिंदीच्या तटावर जा आणि असं आवाहन करा, जर दुर्वास महर्षी आजन्म उपवासी असतील तर आम्हाला वाट करून दे. पुन्हा या गोपिकांना आश्चर्याचा धक्का बसला किंवा गोपिका म्हणतात किती मोठं आश्चर्य आहे, आत्ता या महात्म्यांनी आपण आणलेला सगळा प्रसाद खाल्ला आणि आता ते म्हणतात की जर मी आजन्म उपवासी असेल तर मला मार्ग करून दे. पण काही हरकत नाही, संतांनी जे सांगितलेलं आहे ते वेदवाक्य मानून मग या निघाल्या आणि त्या नदीच्या तटावर आल्या. त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर जसं त्यांनी सांगितलेलं होतं की जर हे दुर्वास महर्षी खरंच आजन्म उपवासी असतील तर वाट करून दे. आणि त्याबरोबर मग खरंच या नदीने त्यांना वाट करून दिली. आणि या ज्या गोपिका आहेत त्या पैलथडीकडून त्या ऐलथडीकडे आल्या. दृष्टांत खूप लहान आहे परंतु खूप मार्मिक असा आहे. महात्म्यांनो, या दृष्टांतामधून आपल्याला एक लक्षात येतं की संत महात्म्यांनी हे जे सांगितलेलं आहे, कुठलंही कार्य करत असताना जर आपण मी आणि माझं हे डोक्यात ठेवून जर कार्य केलं तर मग त्या कार्याच्या मागे, त्या कर्माच्या मागे जेही काही पापपुण्य निर्माण होत आहे ते भोगण्यासाठी मग आपल्याला तयार व्हावं लागतं. सच्चिदानंद रामदास बाबा यांचा एक प्रसंग आठवतो की आपण म्हणतो की त्यांचे शरीर काया इतकी थकलेली होती, अतिशय त्यांची वृद्धावस्था, परंतु या वृद्धावस्थेमध्ये सुद्धा आम्ही आमच्या जीवनातील आपण म्हणतो की साष्टांग असं म्हणतो की एक जिवंत आणि ज्वलंत अनुभव सांगत आहे की आम्हाला सुद्धा कोणीतरी तो सांगितला आणि तोच अनुभव आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. की आपण ते म्हणतात की गुरुवर्य युवराज दादा आणि अजून काही आपले साधक मंडळी जेव्हा घोटीला गेले आणि घोटीला गेल्यानंतर त्यांनी बघितलं की सच्चिदानंद रामदास बाबा त्या सूर्याची जी तिळीक येत होती, सूर्याची जे कोवळे ऊन येत होतं, त्या उन्हामध्ये ती ज्ञानेश्वरी इतक्या डोळ्याच्या जवळ ठेवून आणि ती ज्ञानेश्वरी ते वाचत होते. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये ती जी ओवी होती ती ओवी होती, मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. माय बापांनो, ग्रंथ, पुराण, शास्त्र आपण अनेक वाचले असतील, ऐकले असतील, परंतु आपल्या जीवनामध्ये जिवंत आणि ज्वलंत अनुभव देणारे, जिवंत आणि ज्वलंत शास्त्रार्थाचा गूढ अभ्यास सांगणारे हे जे संत आहेत, खरंच त्यांचं काय वर्णन करावं, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. या उक्तीप्रमाणे महात्म्यांनी सांगितलं की ज्याच्या जीवनात मी आणि माझे हे गेलं किंवा जो मी आणि माझं विसरला, मग मी आणि माझं गेल्यानंतर फक्त तू आणि तुझं उरतं. भगवंता तू दिलेलं आहेस आणि तूच पूर्ण करतो आहेस. येतानाही मी काही आणलं नाहीये, जातानाही मी काही नेणार नाही. आणि बरं, या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, कोणाला असं माहिती नाही अशी गोष्ट आहे का? सगळ्यांना या माहिती, परंतु जी समज आहे तर ती आपली दृढ करणं गरजेचं आहे. आणि संत काय करतात, ही जी आपली समज आहे ती दृढ करतात. माऊली आपल्याला सांगतात, तू मन बुद्धी साचेशी, जरी माझी या स्वरूपी अर्पिशी, तरी मातेजी गा पावशी, हे माझी भाक. तू तुझं मन आणि बुद्धी जे आहे ते माझ्या ठिकाणी अर्पण कर आणि माझ्या ठिकाणी अर्पण केल्यानंतर मग तू आणि तुझं असं काही शिल्लकच राहणार नाही.
मग तू माझा होऊन राहशील. किंवा जसं माऊलींनी सांगितलं की तू मन हे मीची करी, तुझं जे मन आहे तू माझ्या ठिकाणी लाव आणि तुझं मन माझ्या ठिकाणी लावल्यानंतर मग तू मला येऊन मिळशील. खूप सुंदर अतिशय या ज्ञानेश्वरीमध्ये तर माऊलींनी आपण म्हणतो की इतक्या सोप्या भाषेमध्ये हे शास्त्र आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाथ भागवतामध्ये सुद्धा आणि दासबोध ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला बघायला गेलं तर आपण त्यांनी एक ओवी खूप सुंदर सांगितली की खरंच भगवान परमात्मा कसा आहे. रामदास स्वामी सांगतात, जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मयासी. हा जो परमपिता परमात्मा आहे तर याचा कधीच जन्म झालेला नाहीये, याचा कधीच मृत्यू होणार नाहीये, हा कधीच बद्ध नव्हता, हा कधीच मुक्त नव्हता. मग असा जो भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याविषयी मग माऊली म्हणतात, परी तुझी या रूपा अंतू, जी एक उणीव असे देखतू, जे आदी मध्य अंतू तिनी नाही. परंतु खरंच एक खेदाची गोष्ट आहे की एवढं मोठं ज्ञान जे सगळ्या शास्त्रांमध्ये सर्व ग्रंथांमध्ये दिलेलं आहे, ते शास्त्रातलं ज्ञान जे नाम आहे, प्रबोध आहे, स्वस्वरूपाची ओळख आहे. कारण माऊली म्हणतात, अर्जुना मी नसे ऐसा कौनु ठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे, जे न देखती माते. म्हणजे न देखती माते म्हणजे निश्चित परमात्मा पाहता येतो, परंतु कसा, तर ज्ञान दृष्टीने, संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी जे गुढार्थ ज्ञान सांगितलेलं आहे त्यांचं जर आपण मार्मिक हे जे ज्ञान आहे, गुढार्थ जे ज्ञान आहे, ती जी खूण आहे ती जर आपण समजून घेतली तर मग माऊलींच्या भाषेप्रमाणे परमात्मा दिसतो. किंवा तुकोबाराय सांगतात बघा, दोन्ही संतांचं मत एकच आहे. जगद्गुरु सुद्धा आपल्याला सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. काय म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुनी खऱ्या देवा. जो खरा देव आहे, कालही होता आजही आहे उद्याही जसाच्या तसा राहील, तो अबाधित असा आहे, निर्गुण स्वरूप असा आहे. त्याचा आपण म्हणतो की त्याला शरण जायचंय, त्याची ओळख करून घ्यायची आहे. महात्म्यांनो, आपली वेळ होत आलेली आहे. फार काय सांगावं, सर्वच काही शास्त्रार्थांमध्ये सांगितलेलं आहे. आणि संत महात्म्यांना जे शरण गेलं की आपण जसं म्हणतो की जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत्या शरण्य मीचे एको. तो भगवान परमात्मा एक सर्वांना शरणागत असा आहे आणि त्याला शरण जाऊन आपण आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं आहे. आणि असं झालेली जी सेवा आहे तर ही संत महात्म्यांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि जे काही चुकलं असेल तर तो या प्रकृतीचा गुणदोष आणि जे काही बरोबर सत्य जे सांगितलं गेलं तर ते माझ्या सद्गुरु माऊलींचा कृपा आशीर्वाद आणि या शास्त्रार्थांचा आशीर्वाद असं समजून सेवेलाच इथे पण पूर्ण विराम देऊया आणि पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजयी होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देओ, सुखिया जाहला येणे वरे
सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद गुरुवर्य नाना बाबा महाराज की जय. सच्चिदानंद गुरुवर्य विभीषण बाबा महाराज की जय. सब साधु संतन की जय. माता पिता की जय.